आपण पाहिलं की पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपाला मोठं यश आलेलं आहे। ज्या पद्धतीनं विरोधकांना चरीमुंड्या चिरलेला आहे। आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची। सर पाहिलं की पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये इतर विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं भाजपाला प्रचंड बहुमत आलेलं आहे, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? मी या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये जी विकासाची यात्रा सुरू झालेली आहे, जी परिवर्तनाची यात्रा सुरू झालेली आहे, त्याचं स्वागत केल्याबद्दल बंगालच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो। या देशामध्ये वर्षानुवर्ष युगानुयुग असलेली जी सनातन संस्कृती आहे, ही सनातन संस्कृती, या सनातन संस्कृतीचा तिरस्कार करणाऱ्या सगळ्यांचं पतन हे कालच्या निकालाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। मग ते ममता बॅनर्जी असतील किंवा स्टॅलिन असतील, या अशा पद्धतीच्या ज्या प्रवृत्ती आहेत, जे या देशाच्या मूळ संस्कृतीचा गाभा नष्ट करायला निघालेले आहेत, त्यांना जनतेनं मतदानाच्या माध्यमातून दिलेलं उत्तर आहे। आता अपेक्षा आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये या देशामध्ये ज्या पद्धतीनं सबका साथ सबका विकास हे सूत्र कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता सुरू आहे, बंगालमध्ये हेच विकासाचं चक्र आता जोरानं प्रवर्तित होईल। धन्यवाद। हे होते प्रशांत ठाकूर, पनवेलचे आमदार। खऱ्या अर्थानं देशामध्ये सबका साथ सबका विकास या तत्वानुसार संपूर्ण देशामध्ये विकासाचं एक वेगळं वारं आता आणखी जोरानं व्हायला लागेल असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केलेला आहे। धन्यवाद।